मकर संक्रांत. मकर संक्रांत आली की आपल्या सर्वजणींना एकच प्रश्न पडतो, की तो म्हणजे यावर्षी आपण हळदी-कुंकूला काय वाण द्यायचं? आणि प्रत्येकीला वाटत असतं, की माझं वाण आहे, की जे सगळ्यात भन्नाट असावं, भारी असावं आणि युनिक असावं. तर चला मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. मग हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा. अगदी 10 रुपयाखालील जे वाण आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. थोडक्यात वाणच्या आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, सगळ्यात पहिली आयडिया जी आहे वाण म्हणून ते म्हणजे सिंदूर. प्रत्येक महिला आहे, जी पण सुवासिनी आहे, ती आपल्या कपाळाच्या भांगांमध्ये सिंदूर हा भरत असते, की जो पतीचा दीर्घायुष्याचा आणि वैवाहिक जीवनाचा प्रतीक मानलं जातं. आणि मी आता थोडंफार मध्ये-मध्ये कन्फ्यूज होईल बोलताना, कारण ना मी थोडे पॉइंट्स काढलेले ह्यावेळेस अभ्यास करून मी तुमच्यासमोर बसलेली आहे. तर थोडं चुकलं तर सॉरी. हां, तर आपलं पहिलं होतं की सिंदूर. सिंदूर आहे की तुम्ही ओला किंवा कोरडा सिंदूर वाण म्हणून देऊ शकतात. कारण प्रत्येक महिला आहे जी सुवासिनी आहे ती आपल्या कपाळाच्या भांगांमध्ये सिंदूर लावत असते. ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असतं आणि सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे की ती वैवाहिक जीवनाचं प्रतीक असतं. त्यामुळे तुम्ही सिंदूर हा वाण म्हणून नक्कीच निवडू शकता. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट मी काढलेला आहे तो म्हणजे ब्लाउज पीस. आता ब्लाउज पीस असू द्या किंवा अस्तर असू द्या, की जे प्रत्येक स्त्रीला कामात येतं आणि लागणारी गोष्ट आहे, की त्यामुळे तुम्ही ब्लाउज पीस म्हणून सुद्धा वाणमध्ये देण्याचा विचार करू शकता. तिसरी गोष्ट आहे आर्टिफिशियल गजरे. तुम्ही बघितले असतील ते गजरे. ॲक्चुअलमध्ये ते एकदम ओरिजिनल दिसतात आणि एक सौभाग्याचा आणि उत्सवाचं प्रतीक गजरे असतं. जेव्हा पण आपल्याकडे काही आनंद असतो किंवा काही सण असतो, की आपल्याला गजरे हे यूज करावे लागतात. कधी आपण डायरेक्ट ओरिजिनल गजरे आणायचं विसरूनही जातो. तर अशा वेळेस प्रत्येक सुवासिनीला तुम्ही दिलेला गजरा आहे, की जो उपयोगात येईल. त्यामुळे तुम्ही आर्टिफिशियल गजरे हा वाण म्हणून देण्याचा नक्कीच विचार करू शकता. त्यानंतर आहे लाखाच्या बांगड्या. लाखाच्या बांगड्या आहे, की ज्या हळदी-कुंकूच्यामध्ये वेअर करणं म्हणजे त्या बांगड्या घालणं खूप सौभाग्यासाठी चांगलं मानलं जातं आणि त्या बांगड्यांना पण हळदी-कुंकूमध्ये खूप मान असतो. लाखाच्या बांगड्या जर तुमच्याकडे अवेलेबल नाही झाल्या, तुम्ही नाही घेऊ शकल्या, तर हिरव्या बांगड्या ज्या आपण चुडा म्हणतो, त्या बांगड्यासुद्धा तुम्ही हळदी-कुंकूला वाण म्हणून देऊ शकता. ते सुद्धा एक सौभाग्यासाठी अतिशय उत्तम असतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे तो म्हणजे मेहंदीचा कोन. तर मेहंदीचा कोन आहे की जो प्रत्येक सणाला, उत्सवाला किंवा काही असो, कार्यक्रम असो, आपण मेहंदी ही काढतोच आणि मेहंदी काढणं म्हणजे हे पण एक सौभाग्याचं प्रतीकच आहे. तर तुम्ही मेहंदीचा कोन आहे की तो वाण म्हणून विचार करू शकता देण्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कानाचे झुमके किंवा बाळी. आता कानातले झुमके जे आहे ते सुद्धा एक सौभाग्याचंच प्रतीक आहे, सौभाग्याचंच लक्षण आहे. प्रत्येकजण कानाचे झुमके हे देऊ शकतं. तर तुम्ही म्हणाल की कानाचे झुमके तू का केले प्रेफर? तर हे जे कानाचे झुमके ते तुम्हाला 10 रुपयाखालील कुठल्याही मार्केटमध्ये अतिशय कमी रेटमध्ये छान-छान झुमके तुम्हाला अवेलेबल होतील. त्यामुळे तुम्ही हळदी-कुंकूच्या वाणमध्ये कानाचे झुमके किंवा बाळी देऊ शकतात. त्यानंतर पुढचं मी काढलेलं होतं की टिकल्यांचे पॉकेट किंवा अशा टिकल्यांच्या डब्या. आता टिकल्यांचे पॉकेट आणि डब्या की हे आपल्या सगळ्या स्त्रियांचं सौभाग्य वाढवते. तर पहिले कुंकू होतं, आता टिकल्या आलेल्या आहेत. त्यामुळे आपण टिकलीच हे सौभाग्याचं लेणं म्हणतो. मंगळसूत्रासारखंच आपण टिकलीलाही तेवढाच मान देतो. तर आपला हा सण हा सौभाग्याचा आहे, सौभाग्य वाढवण्याचा आहे आणि सौभाग्याचं रक्षण व्हावं याकरता आपण हळदी-कुंकू करत असतो. तर मी तुमच्यासाठी हा पॉइंट घेऊन आली, की तुम्ही टिकली किंवा टिकल्यांच्या डब्या, टिकल्याचे पॉकेट असं हे हळदी-कुंकूमध्ये वाण म्हणून नक्कीच देऊ शकता. त्यानंतर पुढचं मी काढलं आहे की काजळ. आता काजळ ही गोष्ट अशी आहे की प्रत्येक महिलाच यूज करते असं नाही आहे आणि प्रत्येकीला आवडेलही किंवा नाही आवडणार नाही सांगता येत मला. पण मी माझा पॉइंट काढला कारण जी काजळची पेन्सिल असते ती 10 रुपयाच्या खाली तुम्हाला भेटून जाते आणि नाहीच भेटली तर तो काजळचा डब्बा येतो बघा, डब्बी येते ती सुद्धा भेटते. तर काजळ का मी काढलं हळदी-कुंकूसाठी तर ते एक नजर दोषाचं काम करतं. कारण काही असलं की आपण म्हणतो की नजर नको लागायला, तर आपली आई किंवा बहीण आपलं असं काजळ काढून लावत असते. तर त्यामुळे मी तो एक पॉइंट काढला की जो 10 रुपयाखालील तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि
परवडेल सगळ्यांना असं म्हणून मी एक काजळ आहे की जो नजर दोषाचं काम करतो, म्हणून मी काजळ तुमच्यासाठी वाण म्हणून एक निवडलेला ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन मी काढलं ते म्हणजे काळे मणी. आता मंगळसूत्र जे असतात, आता मी नेमकं काळे मणींचं मंगळसूत्र घातलेलं नाहीये. काळे मणी की भरपूर जणींना अशी सवय असते की पूर्ण ब्लॅक मणी आणि मध्ये पॅन्डल किंवा मध्ये वाट्या, जसं की माझं मंगळसूत्र आहे पहिलं पहिलं म्हणजे डेली यूजचं. तर ते काळे मणीचे असे पूर्ण झुमके भेटतात, ते तुम्ही देऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की काळे मणी म्हणजे ते पोतीत होतो ते, हो तेच मंगळसूत्रात आपल्याला कामाला येतात ते. आणि काळे मणी म्हणजेच आपले सौभाग्याचं लेणंच आहे, सौभाग्य अलंकार आहे. काळे मणींविना मंगळसूत्र हे कंप्लीट होतच नसतं. आता हे जरी म्हणजे वेगळं असलं तरी यात सुद्धा काळे मणी आहे. तर मी एक काळे मणीची जी एक सर असते की ती 10 रुपयाच्या खाली नक्की भेटते. त्यामुळे काळे मणींचा बंच तुम्ही वाटू शकतात ॲज अ वाण म्हणून हळदी कुंकूमध्ये, म्हणून मी तो एक ऑप्शन तुमच्यासाठी निवडून आणलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे हळदी कुंकू. आता हळदी कुंकूच्या अशा डब्या असतात किंवा पॉकेट्स असतात किंवा ते पानावर हळदी कुंकू ठेवलेले असतात. तसं पण तुम्ही हळदी कुंकूमध्ये वाण म्हणून देऊ शकतात. कारण ज्यांचं पण लग्नानंतर पहिलं हळदी कुंकू येतं त्यांच्यासाठी हे असतंच की हळदी कुंकूच्या डब्या किंवा हळदी कुंकूचे जे पॉकेट की ते हळदी कुंकूमध्ये वाण म्हणून दिल्या जातं, जेणेकरून आपलं सौभाग्य आहे की जे वाढतं. म्हणून मी हा एक पॉईंट काढला हळदी कुंकू. त्यानंतर पुढचा एक आला आहे तो म्हणजे दिवे, की जो मागच्या वर्षी मी पण चॉईस केलेला होता. त्यात आता दिव्यांचे खूप सारे प्रकार तुम्हाला भेटतील, जसं की निरंजन असतील, भरपूर दिव्यांचे प्रकार आहेत. तर ते तुम्ही दिवे ते तुम्ही विचार करू शकता, कारण दिवा ही गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक घरात ना घरात लागतेच आणि उपयोगात येते. त्याच्यामुळे मी दिवा हा एक ऑप्शन काढला हळदी कुंकूसाठी. तर मग तुम्हाला हा कसा वाटला माझा व्हिडिओ? म्हणजे मी जे आज अक्षरशः अभ्यास करून तुमच्यासमोर मी 10 पॉइंट 10-11 पॉइंट घेऊन आली हळदी कुंकू स्पेशलसाठी. कारण आता नोव्हेंबर महिना आहे की जो संपत आलेला आहे आणि आत्ताच बाहेर मुलांचं पतंगी उडवणं वगैरे सगळं सुरू झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण पण आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकूसाठी काहीतरी मदत करूया, वाण सजेस्ट करूया की ते काय हळदी कुंकूला वाण म्हणून देऊ शकतील. म्हणून तुमच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं. तर चला मग तुम्हाला हे वाण कसे वाटले नक्की सांगा. सौभाग्याचा सण आहे, सौभाग्य वाढवण्याचा सण आहे, तर तुम्ही सौभाग्याच्याच गोष्टी आहे की ज्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकूला द्याव्यात आणि आपल्या सौभाग्याचं रक्षण करावं आणि सौभाग्य वाढवावं, यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम छोटासा आहे, स्मॉल आहे, तुम्हाला कामात येईल असाच काहीतरी आहे आणि नक्कीच उपयोगी ठरेल. तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या आयडिया, ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या नक्की सांगा. आणि हां, ह्यावेळेस माझ्याकडनं बोलण्यात थोडीफार चुकी झालीच असेल, कारण जेव्हा आपण एखादं असं स्पेसिफिक स्टडी करून व्हिडिओ करायला बसतो ना, तेव्हा 100% काही ना काही चुका होतातच. त्यामुळे ना मला ह्यावेळेस व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल काहीच गॅरंटी नाही आहे. तर कमेंट करा काही चुकीचं वाटलं असेल तर. आणि भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. लवकरच मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन येईल आणि पुढचा व्हिडिओ 100% बघा, कारण खूप सारं इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी तर खूप आनंदाचा आहे. त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही चुकणारही नाही, कारण खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे मी आता. पण मी का हॅप्पी आहे जास्त ते तुम्हाला लवकरच समजेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.